Good evening, all of you. Today's discuss BSc second semester third paper number 5 plant anatomy subject botany. Detectly studied 5 unit. First one meristematic tissue, second permanent tissue, third primary structure of plant body, fourth secondary structure of plant body, 5 tissue system. ओके, तर आज आपण यामधील पाचवा टॉपिक टिश्यू सिस्टीम पाहणार आहोत. ओके, तर पाहूया आपण टिश्यू सिस्टीम. सगळ्यांनाच माहिती आहे टिश्यू सिस्टीम म्हणजे काय. उती, पेशी. ओके, मग डिफरंट टाईपच्या काय असणार आहेत, टिश्यू असणार आहेत. फर्स्ट वन असेल इपिडर्मिक टिश्यू सिस्टीम, सेकंड सेक्रेटरी टिश्यू सिस्टीम, थर्ड मेकॅनिकल टिश्यू सिस्टीम. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट फर्स्ट पॉईंट इपिडर्मिल टिश्यू सिस्टीम. इंट्रोडक्शन. फर्स्टली the system of cells that lie on different plant part form outer covering or skin of plant body. म्हणजे हे काय करत असतं, बाहेरच्या कव्हरिंगला प्रोटेक्शन द्यायचं काम करत असतं इपिडर्मिस. व्हॉट इज मीन बाय इपिडर्मिस, व्हॉट इज मीन बाय इंडोडर्मिस, हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत. इपी म्हणजे काय, तर अपॉन, डर्मा मीन्स स्किन, म्हणजे काय अपॉन स्किन, याला म्हणतात इपिडर्मिस. आणि हे काय करत असतंय, कवरिंग करायचं काम करत असते. ओके, फॉर एक्झाम्पल सेल असतील ना, त्यांना कवरिंग करायचं काम कोण करत असतात, इपिडर्मिस करत असतात. आणि इपिडर्मिसला कवरिंग कोण करत असतंय, तर क्युटिकल करत असतात. हे आपण डिटेक्ट स्टडी करणार आहोत. ओके, तर फर्स्ट वन बघा. The chief function performed by this tissue system are protection, absorption, secretion, excretion, gases exchange, reduce the rate of transpiration. ओके, माहीत पाहिजे तुम्हाला शब्दांचे अर्थ. ओके, प्रोटेक्शन म्हणजे काय, तर मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला काय करते, संरक्षण द्यायचं काम करणार आहे. ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, शोषून घेणे. सिक्रेशन म्हणजे काय, श्रवणे. आणि एक्सक्रिएशन म्हणजे काय, बाहेर टाकणे. गॅस एक्सचेंज, रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन, म्हणजे गॅस पण काय, फॉर एक्झाम्पल CO2, O2, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट गॅसेस. ओके, देन अँड लास्ट वन ट्रान्सपिरेशन, मोस्ट इम्पॉर्टंट, रिड्यूस टू ट्रान्सपिरेशन. देन इट मेक अ आउटर कव्हरिंग फॉर प्लांट बॉडी. ऑर्गन्स लाईक लीफ, स्टेम, रूट, म्हणजे कोणकोणत्या ऑर्गनमध्ये आपल्याला इपिडर्मिस ऑब्झर्व करायला लागतील, तर पहिला असणार आहे लीफ, स्टेम अँड रूट्स. प्रॅक्टिकलमध्ये डिटेक्ट तुम्हाला स्टडी करायला भेटेल इपिडर्मिस पार्ट. ओके, इट इज डिराइव्ड फ्रॉम आउटरमोस्ट लेअर ऑफ अपायकल मेरिस्टम नोन ॲज प्रोटोडर्म. ओके, इपिडर्मिसचाच एक पार्ट असतो तो प्रोटोडर्म. ओके, म्हणजे आउटरमोस्ट आहे, त्याच्या पण वरचा एक भाग असणार आहे, लेअर असणार आहे, कोण, प्रोटोडर्म. इट इज इन्क्लूड फर्स्ट वन इपिडर्मिस, सेकंड स्टोमाटा, थर्ड इपिडर्मल अपेंडेज लाईक ट्रायकोम अँड हेअर. ही डायग्राम असणार आहे, ती इपिडर्मिसची डायग्राम आहे. ओके, ही डायग्राम आपण नंतरनं पाहूया. अगोदर आपण इपिडर्मिसचं स्ट्रक्चर ऑब्झर्व करूया. ओके, तर इपिडर्मिस, व्हॉट इज मीन बाय इपिडर्मिस, इपी मीन्स अपॉन, डर्मा मीन्स स्किन, अपॉन स्किन इज नोन ॲज इपिडर्मिस. आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ ऑल ऑर्गन प्रायमरी प्लांट बॉडी, म्हणजे काय असणार आहे, तर मोस्ट इम्पॉर्टंट आउटरमोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर असणार आहे, म्हणजे बाहेरचा एक प्रोटेक्टिव्ह लेअर असणार आहे, तो कोण असणार आहे, इपिडर्मिस. त्यालाच आपण काय म्हणतो, प्रायमरी प्लांट बॉडी. इट फॉर्म कंटिन्युअस लेअर एक्सेप्ट ॲट द पोर लाईक स्टोमाटा, लीफ अँड लेंटिक्युलस स्टेम. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे, तर एवढं सगळं तुम्ही इपिडर्मिसचं स्टडी करत असणार, त्या छोट्या छोट्या पोरमध्ये कोण प्रेझेंट असणार आहे, तर स्टोमाटा. स्टोमाटा हा जास्त प्रमाणात लीफमध्ये प्रेझेंट असतो आणि लेंटिकल्स हा स्टेममध्ये प्रेझेंट असतो. फरक लक्षात ठेवा, स्टोमाटा हा लीफमध्ये प्रेझेंट असतो आहे आणि लेंटिकल्स हा फक्त स्टेममध्ये प्रेझेंट असतो. MCQला क्वेश्चन पडतो. इट इज अ थर्ड पॉईंट, इट इज अ युजली सिंगल लेअर, हॉवेअर मल्टीलेअर इपिडर्मिस इज फॉर्म फिकस, बनियान, नेरियम, ETC. लक्षात ठेवा, हे फिकस आणि नेरियम हे प्लांटचं नेम आहेत. फिकस म्हणजे काय, बनियान ट्री, आणि नेरियम म्हणजे काय, कन्हेरी. हे सर्वांना माहिती आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये लेअर कसे असणार आहेत, तर सिंगल लेअर असणार आहेत. मल्टी म्हणजे काय, एक का अनेक, तर अनेक लेअर असतात इपिडर्मिसचे. कोणत्या प्लांटमध्ये, बनियानमध्ये आणि नेरियममध्ये. फोर्थ पॉईंट,
इपिडर्मल सेल्स आर लिव्हिंग पॅरेन्कायमॅटस, लिटल सायटोप्लाझम अँड लार्ज व्हॅक्यूल. इपिडर्मल सेल्स आर लिव्हिंग असतात, पॅरेन्कायमॅटस, लिटल सायटोप्लाझम आणि लार्ज व्हॅक्यूल प्रेझेंट असतात. देन नेक्स्ट वन, सेल्स आर कम्पॅक्टली अरेंज्ड विथ नो इंटरसेल्युलर स्पेस. म्हणजे ह्या सेल कशा होतात, कॉम्पॅक्टली अरेंज्ड होतात. कुणाबरोबर, तर नो इंटरसेल्युलर स्पेसमध्ये. म्हणजे काय, रिकाम्या जागेत न होतं त्या गच्च अशा जागेतच काय होत असतात, सेल कॉम्पॅक्टली अरेंज्ड होत असतात. देन नेक्स्ट पॉईंट, इपिडर्मिस ऑफ रूट इज लिटल डिफरंट इन ओरिजिन अँड स्ट्रक्चर इज नोन ॲज इपिब्लेमा ऑर पिलिफेरस लेअर. म्हणजे इपिडर्मिस हा रूटमध्ये जरी फॉर्म झाला असेल तर त्याला काय बोलतात, इपिब्लेमा. आता डायग्राममध्ये पहा, फॉर एक्झाम्पल वरचा जो लेअर आहे तो काय असणार आहे, क्युटिकल असणार आहे. म्हणजे त्याने काय, त्या इपिडर्मिसला काय केलं आहे, तर कव्हर प्रोटेक्शन द्यायचं काम केलं आहे. कोणी, तर क्युटिकलने. त्याचं कार्यच आहे ते. आणि खाली बघा अप्पर इपिडर्मिस आहे. अप्पर इपिडर्मिसलाच कोणी प्रोटेक्ट केलं आहे, क्युटिकलने केलं आहे. त्याला चिटकून पॅलिसेड लेअर आहेत. पॅलिसेड कसले असणार आहेत, इन जनरली एकमेकांना अटॅच असणार आहेत आणि लांब असणार आहेत, लेअर असणार आहेत त्यांचे. स्पॉन्जी मेसोफिल या मऊ असणार आहेत सेल. लोअर इपिडर्मिस इन जनरली खालचा इपिडर्मिस, अप्पर इपिडर्मिस वरचा इपिडर्मिस. क्युटिकल माहिती आहे, वरती पण प्रेझेंट आहे आणि खालीही प्रेझेंट आहे. क्रॉस सेक्शन ऑफ टायपिकल डायकॉट लिप. ओके, यालाच काय म्हणतात, क्रॉस सेक्शन ऑफ टायपिकल डायकॉट लिप. डायग्राम समजले असेल सर्वांना. ही सगळी डायग्राम इपिडर्मिसची आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, द आउटर वॉल ऑफ इपिडर्मल सेल सिक्रेट फॅटी सबस्टन्स नोन ॲज क्युटीन. म्हणजे क्युटीन काय करत असतंय, तर फॅटी सबस्टन्सला काय करणार आहे, ते सिक्रेट करायचं काम करत असणार आहे. कोण, तर क्युटीन. लेअर ऑफ क्युटिकल ऑन द आउटर सरफेस ऑफ इपिडर्मिस. म्हणजे हा क्युटिकल काय असणार आहे, आउटर सरफेस असणार आहे इपिडर्मिसचा. डायग्राममध्ये बघितलं आहे तुम्ही. ओके, देन क्युटिकल प्रोटेक्ट इपिडर्मिस फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी. म्हणजे हा क्युटिकल प्रोटेक्ट करतो इपिडर्मिसला कशापासून, मेकॅनिकल इंजुरीपासून. ओके, प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर. म्हणजे हे काय करत असते, एखाद्या वेळेस एका प्लांटला जास्त प्रमाणात पाणी दिलं गेलं तर ते प्लांट काय होणार आहे, कुजणार आहे. तर हे क्युटिकल काय करणार आहे, त्याला कुजून न देता त्याला काय करत असते, आधार द्यायचं काम करत असते, प्रोटेक्ट द्यायचं काम करत असणार आहे. ओके, म्हणजे त्या इंजुरीपासून वाचवायचं काम करत असणार आहे. कोण, तर क्युटिकल. ओके, आणि लक्षात ठेवा महत्त्वाचं पॉईंट आहे, रूटमध्ये क्युटिकल हा अब्सेंट असतोय. काय असणार आहे, रूटमध्ये क्युटिकल अब्सेंट असणार आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, सर्टन इपिडर्मल सेल्स ऑफ प्लांट अँड प्लांट पार्ट आर मॉडिफाईड लाईक. आता बघा सर्टन पार्ट त्याने मॉडिफाय केलं. In aerial root, the multilayered epidermis form velaninous tissue which is used to absorb moisture directly atmosphere. म्हणजे काय, तर एपिडर्मिस हे एकसारखे नसतात. वेगवेगळ्या प्लांटमध्ये वेगवेगळ्या लेअरिंगमध्ये ते प्रेझेंट असणार आहेत. मग त्यांचे कार्य पण वेगळे असणार आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, त्यांनी काय सांगितलं आहे की एरियल रूटमध्ये इपिडर्मिस हे काय करत असतात, त्यातमधले ते व्हॅलियन टिश्यू काय करत असतात, तर ॲटमॉस्फिअरमधले मॉइश्चर किंवा वॉटर किंवा न्यूट्रियंट ॲब्सॉर्ब करत असतात. ओके, आणि त्या काय करत असतात, फॉर एक्झाम्पल एक आपण ऑर्किड घेऊया. ऑर्किड हे प्लांट आहे, ते काय करणार आहेत, मग ॲटमॉस्फिअरमधलं काय वॉटर, मॉइश्चरिंग, न्यूट्रियन हे काय करणार आहे, ॲब्सॉर्ब करणार आहेत. ॲब्सॉर्ब करून स्वतःची ग्रोथ करणार आहेत. ग्रोथ झाल्यानंतर त्या प्लांट कशा डेव्हलप होणार आहेत, मोस्टली. ओके, देन एपिडर्मल सेल्स इन द लीव्स ऑफ ग्रासेस आर लार्जर नोन ॲज वर्लिफॉर्म सेल्स. ओके, तर ज्या काही जास्त लॉंग अशा ग्रासेस असते ना, गवत असते, त्याच्यामध्ये कोणते सेल प्रेझेंट असतात, वर्लिफॉर्म सेल्स प्रेझेंट असतात. बिग सेंट्रल व्हॅक्यूल फिल्ड विथ वॉटर हेल्प इन फोल्डिंग अँड अनफोल्डिंग लीव्स. आणि जे काही रिकाम्या जागा असतात, रिकामा स्पेस असतो ना, त्याच्यामध्ये काय असणार आहेत, व्हॅक्यूल. व्हॅक्यूल ह्या काय करत असतात, तर वॉटरला त्याच्यामध्ये काय करत असतात, स्टोअर करायचं काम करत असतात. आणि जे काय फोल्डिंग, अनफोल्डिंग म्हणजे दुमडलेले, न दुमडलेले लीव्ज असतात ना, त्यांना वॉटर प्रोव्हाइड करायचं काम कोण करत असतं आहे, तर मोस्टली व्हॅक्यूल करत असतात. ओके, कशामुळे, त्या वर्लिफॉर्म सेल्समुळे. नेक्स्ट पॉईंट बघा, सेकंड पॉईंट, स्टोमाटा. स्टोमाटा इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. ओके,
Stomata are minute pore present in epidermis, that is surface layer of leaves, sometimes stem but never in root. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा. स्टोमाटा हा मायन्यूट पोअरमध्ये प्रेझेंट असतो. म्हणजे काय, जिथं इपिडर्मिस असतोय ना, त्या इपिडर्मिस पाशीच काय असणार आहे, स्टोमाटा प्रेझेंट असणार आहे. पण जास्त प्रमाणात स्टोमाटा कुठे प्रेझेंट असणार आहे, तर ल्यूजमध्ये स्टोमाटा जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात. ओके, देन समटाइम्स स्टेम नेव्हर इन रूट, आणि स्टोमाटा हा स्टेममध्ये प्रेझेंट नसतोय. लक्षात ठेवा, स्टोमाटा हा स्टेममध्ये प्रेझेंट नसणार आहे. देन नेक्स्ट वन स्ट्रक्चर बघा स्टोमाटाचे. स्टोमा इज सराउंडेड बाय 2 किडनी और बीन शेप्ड सेल नोन ॲज गर्ड सेल. म्हणजे जे काय स्टोमा असणार आहे ना, तो काय असणार आहे, 2 किडनी और बीन शेप्ड सेल, म्हणजे किडनीच्या शेपचा आणि बियांच्या शेपचा काय असणार आहे, स्टोमा असणार आहे. तिलाच त्या काय बोलत असतात, गर्ड सेल बोलत असतात. ओके, त्यांनाच काय बोलत असतो आपण, गर्ड सेल बोलत असतोय. किडनी ऑब्लिक बीन शेप्ड इन डायकॉट, डम्बेल शेप्ड इन मोनोकॉट. लक्षात ठेवा, डायकॉट मीन्स व्हॉट इज मीन बाय मोनोकॉट, व्हॉट इज मीन बाय डायकॉट. डायकॉट्स मीन्स काय, 2, मोनोकॉट म्हणजे काय, 1. तर किडनी बीन शेप्ड हे कशा असणार आहेत, 2 असणार आहेत, डायकॉट असणार आहेत. आणि डम्बेल म्हणजे काय, तर एकच आकाराचा शेप असणार आहे. ओके, लक्षात ठेवा, डायकॉटमध्ये किडनी आणि बीन शेप्ड असतात आणि मोनोकॉटमध्ये डम्बेल शेप्ड असणार आहेत. कोण, गर्ड सेल. गर्ड सेल आर लिव्हिंग अँड कंटेन क्लोरोप्लास्ट. गर्ड सेल कशा असणार आहेत, लिव्हिंग आणि कंटेन क्लोरोप्लास्ट करणार आहेत. म्हणजेच काय, तर गर्ड सेल ह्या जिवंत असतात आणि त्यात क्लोरोप्लास्ट असतात. ओके, गर्ड सेल कशा असणार आहेत, जिवंत असणार आहे आणि त्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असणार आहे. इनर वॉल ऑफ गर्ड सेल क्लोज टू द पोर इन थिक वाईल आउटर वॉल इज थिन. काय सांगितले त्यांनी, गर्ड सेलच्या आसपास असलेला त्वरित सेल सहाय्यक पेशी म्हणून कार्य करत असते. ओके, लक्षात ठेवा, सहाय्यक पेशी म्हणून कार्य करत असते. देन मोस्ट इम्पॉर्टंट, इनर वॉल ऑफ गर्ड सेल क्लोज टू द पोर इज थिक वॉल, आउटर वॉल इज थिन. म्हणजे गर्ड सेल अंतर्गत जवळ जे काय आतील सेल असतात ते काय असणार आहे, जाड असे स्ट्रक्चर असणार आहे. थिक म्हणजे काय, जाड, आणि बाहेरीला असणार आहे ते लेअर कसं असणार आहे, पातळ असणार आहे. ओके, म्हणजे हलका असणार आहे. देन 5 बघा, immediate cells surrounded the gird cell are different from other epidermal cells known as subsidiary cells. ओके, तर गर्ड सेलच्या आसपास असलेला त्वरित सेल सहाय्यक पेशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतर इपिडर्मल सेलपेक्षा वेगळा असतो. ओके, लक्षात ठेवायचं, सबसिडरी सेल म्हणजे काय, तर इतर सेलपेक्षा ह्या काय असणार आहेत, वेगळ्या असणार आहेत. त्याला काय बोलतात, सबसिडरी सेल. डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता स्ट्रक्चर कसं आहे ते, स्ट्रक्चर ऑफ स्टोमाटाचा. आणि हा स्टोमाटा फक्त लिपमध्येच प्रेझेंट असतोय. ओके, हा असणार आहे एपिडर्मल सेल. ओके, डॉटेड लाईक्स दिसतोय बघा तो स्ट्रक्चर, त्याला म्हणतात एपिडर्मल सेल. गर्ड सेल पाहताय तुम्ही. ओके, किडनी शेप्ड आहे, त्याच्यामध्ये गर्ड सेल प्रेझेंट असतात. आणि हा पार्ट असणार आहे तो पोर असणार आहे. हा असणार आहे तो इनर वॉल, हा असेल तो आउटर वॉल. याला स्ट्रक्चर ऑफ स्टोमाटा डायग्रामला मोस्ट इम्पॉर्टंट मार्क असणार आहे. डायग्राम काढले, एक्सप्लेनेशन दिलं तर तुम्हाला फुल मार्क्स भेटतात. इथं दिले बघा, स्टोमा ह्याच्या डंबेल शेप्ड आकाराचा आहे. इथं पण ना मोस्ट इम्पॉर्टंट ओपन होतं इथं. ओके, स्टोमा ओपन होतं, इथं क्लोज होते, बंद होते. न्यूक्लियस प्रेझेंट असतात, क्लोरोप्लास्ट असतात, थिक वॉल असते, डंबेल शेप्ड गर्ड सेल पण याच्यामध्ये प्रेझेंट असतात. डायग्राममध्ये तुम्हाला समजलं असेल. सेकंड बघा, लास्ट 1 पॉईंट. युजली लोअर सरफेस ऑफ डायकॉट लीफ हॅज ग्रेटर नंबर ऑफ स्टोमोटा वाईल इन मोनोकॉट लीफ दे आर मोर ऑर लेस इक्वल ऑन बोथ सरफेस. आता लक्षात ठेवायचं आहे, डायकॉटमध्ये लोअर सरफेस ऑफ डायकॉटमध्ये लीफ म्हणजे जास्त प्रमाणात स्टोमाटाची लेंथ आणि साईज आणि किंवा नंबर जास्त प्रमाणात प्रेझेंट असतात मोनोकॉटपेक्षा. डायकॉटच्या लीफमध्ये मोनोकॉटच्या लीफपेक्षा जास्त काय असणार आहेत, स्टोमाटा प्रेझेंट असणार आहेत. ओके, इट इज अ मोस्ट फ्लोटिंग प्लांट. स्टोमाटा आर फाउंड ओनली अप्पर इपिडर्मिस. आणि स्टोमाटा जास्त प्रमाणात कुठं प्रेझेंट असणार आहे, तर अप्पर इपिडर्मिसमध्ये जास्त प्रमाणात प्रेझेंट असणार आहे. ओके, म्हणजे फ्लोटिंग म्हणजे कशा तरंगणाऱ्या अशा. ओके, पण जास्त करून अप्पर आणि लोअरच्या जरी
ह्याच्यामध्ये फरक पाहिला तर लोअरमध्ये स्टोमाटा जास्त प्रमाणात प्रेझेंट असणार आहे. ओके, आता ह्याचं मेन कार्य काय असणार आहे स्टोमाटाचे? गॅस एक्सचेंज ड्युरिंग फोटोसिंथेसिस अँड वॉटर वेपर लॉस इन ट्रान्सपिरेशन. म्हणजे काय असणार आहे? मोस्ट इम्पॉर्टंट स्टोमाटाचे स्ट्रक्चर काय असणार आहे तर गॅस एक्सचेंज ड्युरिंग फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणासाठी गॅस एक्सचेंज होणे महत्त्वाचे असते आणि वॉटरचं वेपरायझेशन आणि लॉस होण्यासाठी काय होणार आहे? मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे ट्रान्सपिरेशन. महत्त्वाचं कार्य आहे ते स्टोमाटा.